16 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाचा महापौर असेल आणि मुंबई महानगरपालिका कोण जिंकेल? हा प्रश्न जर का तुम्ही मला विचारलात, तर मी तुम्हाला आत्ता त्याचं उत्तर नाही देऊ शकत. पण मी तुम्हाला हे सांगू शकतो, की हे झालं नाही, तर मग ते घडू शकतं. म्हणजेच आत्ता बातम्या अशा ऐकायला येत आहेत, की ठाकरे बंधूंमध्येच त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा मग मनसे असेल, या दोन्ही पक्षामध्ये नाराज आहेत. का? तर ते उमेदवारी मिळाली नाही आणि त्याच्यामध्ये गटबाजी चालू आहे. हे काय फक्त मनसे, शिवसेना, उभाटा इथेच नाही आहे. हे शिंदेंची शिवसेना, हे भाजप, हे इतर राष्ट्रवादी, काँग्रेस, इतर सगळ्या पक्षांमध्ये आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जास्त करून फटका जो आहे ना, हा निष्ठावंत पक्ष जो असतो ना, जो कार्यकर्त्याचा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष आपण बोलू शकतो, त्यांना नाही बसत. आपण जर का पाहिलं मुंबईच्या राजकारणामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून शिवसेना, उभाटा आणि मनसे ह्या दोनच पक्षांना ओळखलं जातं. आणि त्यातल्या त्यात फटका कोणाला बसू शकतो? तर बरेच कार्यकर्ते भाजपमधून काँग्रेसमध्ये येतील, भाजपमधून मनसेत येतील, भाजपमधून शिवसेनेत येतील. पण आपल्या इथून तिकडे कोण जाणार नाहीत. पण बरेच जण काय करतील, स्वतःचा गट बनवतील, आतल्या आतून भाजपला पाठिंबा देतील. बरेच जण आहेत करतील असे मनसेमध्ये पण असतील आणि शिवसेनेमध्ये पण असतील. पण मला त्यांना हेच सांगायचं आहे, तुम्ही आठवा हा संघर्ष कसला आहे, ही लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत सांगितलं ना, राजसाहेब आले होते आणि सांगितलं कॅमेरा बंद करा आणि मग काय बोलले, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. हे राजसाहेबांनी ऑफ कॅमेरा मला सांगितलं आहे. माझ्या कानावर ते शब्द अजून आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं, उमेदवारी कोणाला द्यायची, कोणाला मिळेल. बघा, एकच वॉर्ड असतो. एका वॉर्डामध्ये एका पक्षाकडून 4, एका पक्षाकडून 4 अशा 8 इच्छुक असतात. त्यातल्या त्यात एकालाच आपल्याला एबी फॉर्म हा द्यावा लागतो प्रत्येक पक्षातून. आणि मग त्याच्यामध्ये नाराजगी होते, इतर सगळ्या गोष्टी होतात. पण तिथपर्यंतच जिथपर्यंत एबी फॉर्म मिळतो. मला असं वाटतं, जुनी शिवसेना आपल्याला जर का आठवत असेल तर लढाई असायची आपापसात. जोपर्यंत एबी फॉर्म मिळत नाही तोपर्यंत. एबी फॉर्म एकदा हातात आला ना, की मग खांद्याला खांदा लावून काम करणारी शिवसेना होती जुनी. तीच जुनी शिवसेना, तेच जुने ज्येष्ठ आपले शिवसैनिक, ते आपल्यासोबत आहेत. आणि आपले मनसैनिक, आपले महाराष्ट्र सैनिक यांची आपली ताकद, आपली आक्रमकता, ही दोन गोष्टी, एक ज्येष्ठ शिवसैनिकाचा अनुभव आणि आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील तरुण तडफदार कार्यकर्त्यांचा एक आक्रमकपणा, ह्या दोन गोष्टी आपल्याला सत्तेत आणू शकतात मुंबई महानगरपालिकेच्या. त्याच्यामुळे काय करायचं आहे मित्रांनो, बघा, आता उमेदवारी जाहीर झाली, इतर सगळ्या गोष्टी झाल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, एका वॉर्डात एकच तिकीट मिळणार, एकालाच कोणाला तरी मिळणार. राजसाहेबांनी, उद्धव साहेबांनी काहीतरी विचार करून त्याच उमेदवाराला उभं केलं असेल, याचा तुम्ही नीट विचार करा. जर का तुम्ही त्या उमेदवाराला ॲक्सेप्ट करत नसाल, तर मग तुम्ही राजसाहेबांना आणि उद्धव साहेबांना नाकारताय, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आता ही लढाई जी असते ना, ही आता ते काय उद्धव साहेब बसले, राजसाहेब बसलेत ना, त्यांच्या जागी तुम्ही बसलात ना, तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा रे, किती अवघड असतं त्या गोष्टी, की बाबा रे, कसं द्यायचं आता या लोकांना, उमेदवारांना तिकिटा, कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. सगळे नाराज होणार आहेत. त्याला दिले तरी हा नाराज होणार होता, ह्याला दिले तरी तो नाराज होणार होता. विषय असा आहे, आता नाराजगी बंद करा. हातात फक्त 15 दिवस राहिलेले आहेत, 14 दिवस राहिलेले आहेत. आणि या 14 दिवसामध्ये जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत, मराठी माणसांना जागा करण्याचं काम. आम्ही गाणं केलं आहे, मराठी माणसा जागा हो, जागा हो, जागा हो मराठी माणसं. ऐकलं असेल तुम्ही गाणं, नसेल ऐकलं तर तुम्ही यूट्यूबवर ते गाणं पाहू शकता. यूट्यूबवर अवेलेबल आहे गाणं. मित्रांनो, या गाण्याचा उद्देश माझा एवढाच होता, आमचा शंकर महाडिक असतील गायक, ओमकार असतील, ह्यांचा उद्देश एकच होता, की मराठी माणसांनी जागा झालं पाहिजे आणि ही मुंबई महानगरपालिका आपल्या ठाकरेंच्या हातात दिली पाहिजे. आजपर्यंत तुम्ही एक मिथ आहे, ऐकलं असेल, मला माहीत नाही, की मुंबई ही ठाकरेंच्याच हातात असली पाहिजे. हे प्रत्येक मराठी माणसाचं आणि अमराठी माणसाचं महाराष्ट्रात आपल्या राहतात, जो पिढ्यानपिढ्या राहतात, ते सगळेजण तेच बोलत आहेत, मुंबई हातातून गेली नाही पाहिजे. आणि तो संघर्ष आता आपल्याला करायचा आहे. मुंबई आपल्याला जाऊन द्यायची नाही. कारण आता तुम्ही पाहिलं, 2014 2017 नंतर सुरूच झालं जास्त. अदानी तर आपल्याला जास्त दिसायला लागले. आणि अदानींनी काय काय केलं, कुठं कुठं जमिनी घेतल्या, काय काय सगळ्या गोष्टी, मला असं वाटतं आपण त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे. जेव्हा 2022ला मुंबई महानगरपालिका शिवसेना आपले जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जेव्हा हातातून गेली, म्हणजेच टर्म संपला म्हणून गेली, त्याच्यानंतर जी ठेवी अमाऊंट जी होती ना, ती मुंबई महानगरपालिकेतली, ती रक्कम किती होती? मला असं वाटतं साधारण 90,000 करोड काहीतरी होती. आणि आत्ता तीच किंमत किती झाली आहे? मला वाटतं साधारण 80 का 70 का काहीतरी, मी चुकत नसेल, म्हणजे कमी झाले. 12,000 करोड ही अमाऊंट मायनसमध्ये आता. म्हणजे या 3-4 वर्षामध्ये हे प्रशासन जे काम करतं ना, प्रशासन म्हणजे कोण? सरकारमध्ये कोण आहे? भाजप. हेच लोक जे कामं करतात, मुंबई महानगरपालिका हातात त्यांचे आहे. काय ह्या 3-4 वर्षात केलं? 2022 पासून 2025पर्यंत तुम्हाला काय प्रगती दिसली? तुम्हाला काय नवीन दिसलं ह्या मुंबईमध्ये? तुम्ही जर का त्यांना शिव्या घालणार असाल की हे 25 वर्ष काय केलं, तर 25 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत बसला होतात.
हे शिवसेनेचे पण असतील, हे भाजपचे असतील, तेव्हा तुम्हाला चाललं का? तेव्हा तुम्ही बोलत होता का की बरोबर काम चालू आहे? आणि आता तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, म्हणजे तुम्ही पण त्यांच्या ढेंगाला ढेंगा लावून बसला होतात ना. मला असं वाटतं हे मराठी माणसांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, आपल्या या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ह्यांच्या काळात भरपूर काय घडलेलं आहे. ह्यांच्या काळात महागाई वाढली, ह्यांच्या काळात इतर गोष्टी सगळ्या बोललेल्या आहेत. ह्यांनी सत्तेत नसताना EVMच्या विरोधात भरपूर बोललेलं, पण आता EVMच आणलेलं आहे. बॅलेटवर निवडणुका घ्या. आपण अमेरिकेसारखा देश, एवढा प्रगतशील देश आहे, हे मोदींचं वाक्य आहे. तर ते बॅलेटवर निवडणुका घेऊ शकतात, तर आपण का EVMवर अडून बसलोय, असं मोदींचं वाक्य आहे. मग आता मोदींना काय होतंय आपलं ह्या बॅलेटवर निवडणुका घ्यायला, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी मरतोय, आता ते मराठवाड्यात पूर आला, त्याच्यानंतर काय झालं, कोणाला काहीच दिलं नाही, काहीच नाही, नाराजी सगळा विषय बंद करून टाकला. खूप गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या भाजपने काहीच केलेलं नाही आजपर्यंत. आणि मला असं वाटतं ह्या आता भाजपला सत्तेवरून खाली आणणं गरजेचं आहे. ह्या भाजपच्या लोकांची आपल्याला कारस्थानं दिसतात ना, काय कुठला तो व्हिडिओ फिरतोय त्यांचा, तर काय मला तर नाव नाही माहिती, पण ह्यांच्या बिप्या फिरायला लागलेत बाहेर. हे असे यांचे नेते मंडळी. आणि हे मला असं वाटतं आपण हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. हे दारू पिऊन उघडा नाचतो एक जण, काय तो आहे ना, ते एक व्हिडिओ आहेत ना, एक जण काय मला त्याचा तो बोबड्या, काय त्याचं नाव मला माहीत नाही, पण तो हे लोक काय, ह्यांचे सगळे व्हिडिओज आहेत ना, मला वाटतं लोकांसमोर आता आली पाहिजेत. हे भाजप IT सेल हे काढतंय राजसाहेबांचं, उद्धव साहेबांचं, आधी काय बोलले होते, आत्ता काय बोलले, हे जर का आपण काढलं ना, तर ह्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. आत्ता सरकलेलीच आहे. हे दोघं भाऊ एकत्र आलेत म्हणून जमीन सरकलेलीच आहे. आणि त्यात आपल्याला आता काय बोलतात ना, ह्यांना पाठिंबा देऊन, छुपा पाठिंबा देऊन, किंवा बरे माझ्या उमेदवाराला नाही दिली ठाकरेंनी तिकीट, आता आपण त्यांच्या आता काहीतरी वाजवूयात म्हणून असं करून आपण ना ह्यांना पाठिंबा देऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे म्हणजे कसं होईल माहिती आहे काय, आपल्या महाराजांच्या काळामध्ये कसं होतं की काही जे मराठी होते, जे पाठिंबा देत होते इतर सगळ्या, आता मला त्या बोलायचं नाही, तसंच होतं आहे आता. हे तसंच घडण्याचा प्रयत्न आहे. आपला मुंबई हे आपल्या महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा डाव हा सगळा आपल्याला माहिती आहे, हा मोडून काढायचा, हाणून काढायचा. आणि त्याच्यामुळे आपली मुंबई आपल्याचकडे ठेवायची. आणि त्याच्यामुळे आपली मुंबई जर का महानगरपालिकेवरून सत्ता एकदा गेली, प्रत्येकजण बोलता बोलत असतो की अरे मुंबई एकदा गेली ना तर मग संपलंच, असं बोलू नका. काही जरा बोलला असता EVMची चर्चा चालू असते, अरे EVM सेट आहे, इतर सगळ्या गोष्टी एकवटा. आत्ता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सामान्य माणसांना चर्चा होत असते, अरे भाजपने बहुत गंदा किया, अरे भाजपने हे केलं ते केलं. मला असं वाटतं अस्तित्वात त्यांच्या विरोधात मग तेवढं त्यांनी मतदान करावं मराठी माणसांनी, किंवा परप्रांतीय पण असतील बरेच जण आहेत जे आपले आहेत, आपल्या महाराष्ट्रात राहतात. मराठीची व्याख्या काय, तर बाबा रे जो माझ्या महाराष्ट्राला मानतो, माझ्या मराठीला मानतो, तो आमच्यासाठी मराठीच आहे. ह्या सगळ्यांना कालच मला एक फोन आला होता, एक पनवेलचा एक आपला UPचा मुलगा आहे, काहीतरी सिंग म्हणून, सागर सिंग म्हणून, तो स्वतः राजसाहेबांचा फॅन आहे. मला तो स्वतः बोलला. एक आपला रोहित म्हणून मीरा भाईंदरचा आहे, तो स्वतः राजसाहेबांचा फॅन आहे. त्यांची मुलाखत मी घेऊन येणार आहे. हे स्वतः UP बिहारचे असून राजसाहेबांना का मानतात, का त्यांचा आदर करतात, कारण त्यांना राजसाहेब कळलेत, राजसाहेब समजलेत. आणि हे बाकीच्या लोकांना समजून देत नाहीत, परप्रांतीयांना हे राजसाहेब समजून देत नाही. पण मी त्यांच्या माध्यमातून राजसाहेब हे तुमच्यासमोर आणणार, ह्या परप्रांतीय आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आणणार की आमचे राजसाहेब चुकीचं नाही आहेत, त्यांना चुकीचं ठरवलं जातं आहे. जसं या राहुल गांधींना चुकीचं ठरवलं जातं ना. जास्त शिक्षित कोण आहे, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? जास्त काय आता मला बोलायचं नाही त्या सगळ्या गोष्टी, ते सगळ्यांना IQ लेवल जर का बघा आपण काढली ना, तर राहुल गांधीचीच सगळ्यात मोठी आहे. आपण जर का पाहिलं तर, मग मी काय काँग्रेसचा समर्थक नाही आहे, पण तरी तुम्हाला सांगतोय, जर का कम्पेअर केलं तर मोदींना आणि राहुल गांधींना कधी समोरासमोर मुलाखतीला बोलवा. मोदी तर जातच नाही आहेत. राहुल गांधींनी कितींदा चॅलेंज दिलं आहे. हे मुलाखती कधी घेतल्यात नाही, कधी इंटरव्ह्यू घेतला नाही, काय नाही. भारताला आजपर्यंत लुटलं आहे. आता महाराष्ट्रावर डोळा आहे, मुंबईवर डोळा आहे. आणि मला असं वाटतं ह्या निवडणुकीत आपण आपली जी सगळे हेवेदेवे बाजूला ठेवूयात आणि आपल्या मराठी माणसांसाठी एकत्र येऊयात. ही निवडणूक फक्त आजपर्यंत बाळासाहेबांचं स्वप्न होतं की दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे, आज आलेत. दोन भाव जर का त्यांच्या आपापसातले भांडणं सोडून, जर का मिटवून एकत्र येत असेल मराठीसाठी, तर मला असं वाटतं आपण आपले हेवेदावे बाजूला ठेवूया. फक्त ही निवडणूक तुमच्या हेवेदावे बाजूला ठेवा. हेच मला तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून व्हिडिओ बघा. नाराज सगळे लोक असतात, सगळे इतर आमच्या इथं मग बरेच लोक नाराज आहेत, पण तरी पण जोमाने काम करतात गोरेगावमध्ये. प्रत्येकजण मनसेचा, शिवसेनेचा एकमेकांना मदत करतोय. हेवेदेवे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, सगळे नाराजगी आहे, पण तरी आता बाजूला ठेवलं. कारण राजसाहेबांनी सांगितलं ही निवडणूक आहे, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. आता आपल्याला जास्तीत जास्त आपला बोलतात ना, दोघांच्या भांड्यात तिसऱ्यांचा फायदा, हे असं होऊन देऊ नका. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. जागे व्हा. उद्या निवडून आल्याच्या नंतर भले ते आपल्याच पक्षातले, आपण त्यांच्याकडे काम आपले घेऊन जाऊ शकतो, पण काय सीटा अशा असतील जिथे मनसे शिवसेना एकत्र येऊन हे जिंकू शकते सीट, तिकडं हरून देऊ नका. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे.
तुमच्या दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा लाभ होऊन देऊ नका. एवढंच सांगेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुर्तास सांगतो, बंडखोरी करू नका. माझी हात जोडून विनंती, मराठीसाठी ही फक्त निवडणूक एकत्र या. मराठीसाठी फक्त ही निवडणूक लढा. एवढंच सांगेल. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.